नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आता एप्रिल महिना चालू झाला की सगळ्यांना काय ओढ लागते. CBSE पॅटर्नच्या शाळा सगळ्या चालू झाल्या. नवीन पुस्तकं आणायची, युनिफॉर्म, पुस्तकं, नवीन त्याला कव्हर लावणं, स्कूल बॅग, सगळी तयारी शाळेची झाली आणि शाळा चालू झाली. पहिल्या युनिट टेस्टची तयारी पण चालू झाली. मंडळी, आजकालच्या शाळा ज्या आहेत इतक्या फास्ट चालू करतात सगळं की त्यातनं तुम्हाला शिक्षण किती मिळतं, म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास किती होतो, हा अगदी गहन चर्चेचा विषय झालेला आहे. बघा की शाळा चालू झाली म्हटलं की पॅरेंट्स अगदी निर्धास्त होतील असं सांगता येत नाही. कारण आजकालच्या शाळांमध्ये काय झालेलं आहे की अभ्यासक्रम तर असतोच, पण त्यासोबत इतर ॲक्टिव्हिटीज इतक्या असतात की लहान मुलं गोंधळून जातात की आता आम्हाला नेमकं करायचं काय आहे. कारण आईवडिलांच्या अगदी लांबलचक अपेक्षा आणि इकडनं लांबलचक पॅटर्न, सगळे इतके वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतात की मुलं गोंधळतात की मी आता नक्की काय करू. कोणाला वाटतं उत्तम इंजिनियर व्हावं, कोणाला वाटतं उत्तम इंजिनियर व्हावं, कोणाला डॉक्टर व्हावं, कुणाला लेक्चरर व्हावं, कुणाला सायंटिस्ट व्हावं, आणि ह्याच्यामागे एक शब्द जोडलेला असतो उत्तम नावाचा. बेस्ट परफॉर्मन्स दिला पाहिजे, हे अगदी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. आणि मग यामध्ये लहान लहान मुलं कोमेजतात. हो, कधी कधी ते गोंधळून जातात की आम्हाला नेमकं काय करायला पाहिजे, सरांचं ऐकू का मला स्वतःला काय करायचं हे तर तो विसरूनच जातो. सगळ्यांच्या दबावाखाली तो इतका दबून इतका गोंधळून जातो की कधी कधी त्याच्या मानसिक परिस्थितीवर सुद्धा ताण पडायला लागतो आणि मग थोडासा तो नर्वस होतो, त्याचं बालपण कोमेजतं. मग हे आपल्याला अपेक्षित आहे का आजकालच्या शिक्षणाप्रमाणे? आपण काय म्हणतो, शिक्षणाने माणूस प्रगत होतो, पण जर लहान मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्थिती जर सुधरत नसेल किंवा जर डाऊन व्हायला लागली तर मग याच्यामध्ये लक्ष कुणाला द्यावं लागतं? ऑब्व्हियसली पालकांना. कारण काय, मुलगा जातो 5-6 तास शाळेत असतो, उरलेले 24 तासातले बाकीचे तास पालकांकडेच मुलगा असतो आपला. मग आपल्या मुलाला काय पाहिजे हे पालकांनी ओळखलं तर मुलं अर्धी लढाई जिंकून जातील. आणि असे सुजाण पालक आहेत की आपल्या मुलाला काय पाहिजे आणि काय नको हे व्यवस्थित एकमेकांशी चर्चा करून, त्याचा अभ्यास करून, त्याला बरोबर त्याचा इंटरेस्ट जाणून घेतात. आणि मग घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं की मग तो मुलगा निर्धास्तपणे पुढे जातो आणि आपला स्वतंत्र विचार करायची त्याची शिकवण चालू होते. आणि हाच एक शिक्षणाचा मूळ पाया आहे की स्वतंत्र विचार करायची पद्धत आली पाहिजे. आपण काही मेंढरं नाही आहे की कुणी एका माणसाने हाकलले आणि 30-35 मेंढरं एकाच दिशेने चालत राहिले. हे आपण विसरून गेलं पाहिजे आणि स्वतंत्र विचार करायला शिकलं पाहिजे. हाच खरा शिक्षणाचा उद्देश आहे असं माझं मत आहे. बघा, आणि असंच आहे, पॅरेंट्स सुद्धा आजकालचे असाच विचार करतात आणि योग्य तो निर्णय घेऊन मुलांना त्या शाळेमध्ये टाकतात. या शाळेमध्ये हॉर्स रायडिंग आहे का? असं नाही की एका मुलाला हॉर्स रायडिंग आलं पाहिजे, स्विमिंग आलं पाहिजे, सिंगिंग आलं पाहिजे, गाण्याचे एखादं वाद्य आलं पाहिजे आणि तो अभ्यासात सुद्धा बेस्ट असला पाहिजे. कसं होईल बघा, तो काय एखाद्या लॅबमधला रासायनिक प्रक्रिया केलेला माणूस आहे का की त्याच्यामध्ये सगळे गुण आणि शिक्षणाचे सगळे काय म्हणतात त्याला इंटरेस्ट सगळे त्यात घालून मग तो माणूस तयार झाला रोबोटसारखा? तो रोबोट नाही आहे, तो माणूस आहे. आणि माणसाच्या आतमध्ये एक मन असतं, ते मनच त्या माणसाला माणुसकीसाठी जिवंत ठेवत असतं. एकदा जर माणसाचं मन मरायला लागलं ना की मग त्यातला माणूस पण उठून गेला समजायचा. मग त्याला काहीच वाटत नाही कुठल्याच गोष्टीचं. तर एक वेळ शिक्षण थोडं नॉर्मल असलं किंवा ॲव्हरेज असलं तरी काहीही फरक पडत नाही. मुलाला कशात इंटरेस्ट आहे, कुठल्या कामात इंटरेस्ट आहे, समाजामध्ये प्रत्येक काम जे आहे ते अगदी योग्यतेचंच आहे आणि कुठलंही कमी नाही, जास्त नाही. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. माणसांनी सुतार काम करा, लोहार काम करा, त्याच्यामध्ये बेस्ट तुम्ही दिला तर तुम्ही त्यात पुढे जाऊ शकता. म्हणजेच काय, स्वतंत्र विचार करायची पद्धत आली पाहिजे माणसाला. त्यामध्येच शिक्षण होत राहतं. आणि मग एक आपल्या पाठीवरती आपल्या पालकांचा हात आहे एवढं म्हटलं तरी ते पुढे लढत जातात. फक्त लढ म्हणा असं कोणीतरी त्यांना मागून मोटिवेशन देणारं पाहिजे. बघा, मुलं आजकालची तर स्मार्ट आहेतच, प्रश्नच नाही. की माझा नातू एवढा 12 वर्षाचा मुलगा आहे,
त्याला रोबोटिक म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, सगळं मेकॅनिकल म्हणा, सगळे त्याला प्रोजेक्ट करता येतात आणि तो घरात नेहमी आपल्या त्या लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती शोधत काही ना काही प्रोजेक्ट करत राहतो. आणि माझा मुलगा आणि सूनसुद्धा त्याला व्यवस्थित कुठल्याही गोष्टीला कमी पडू देत नाही. त्याला प्रोजेक्टला कितीही महागाची वस्तू लागली तरी ते म्हणतात, हो बेटा तुला मी आणून देतो. कारण काय त्याची बौद्धिक वाढ खूप चांगली होते. शाळेमध्ये पण तो आवडता आहे. त्याचे पॅरेंट्स, आईवडील पण त्याचे आवडते झाले त्याच्यामुळेच, की मुलावरून कळतं की त्यांचे आईवडील कसे आहेत आणि आईवडिलांच्या वागण्यावरून कळतं की त्यांचा मुलगा कसा आहे. हे असं इंटरनेटमध्ये सगळं इंटरॅक्शन चालू असतं बघा. आणि स्वतंत्र विचार करायची एकदा पद्धत लागली मुलाला की मग तो सुजाण नागरिक व्हायला वेळ लागत नाही. हाच एक उत्तम शिक्षणाचा पाया आहे. आणि तू चाल पुढं, तुला रे भीती कशाची असं म्हणत म्हणत तो माणूस पुढे चालत राहतो. का तर आपल्या मागे मोठ्या लोकांचा आशीर्वाद आहे. मोठ्यांना, घरच्यांना नाराज करून तुम्ही जर एखादं क्षेत्र निवडलं किंवा त्यांना खुश करून एखादं क्षेत्र निवडलं तर त्यामध्ये मग त्या मुलाला जर आवडत नसेल त्या कार्यात, ती फॅकल्टी म्हणा किंवा तो अभ्यासक्रम, तर त्याला मग डिप्रेशन येतं. त्याचं मन रमत नाही. आणि मन रमलं नाही की मग गेलंच. एकदा मन रमलं आणि मग तो आनंदाने काम करू लागला की मग समाजामध्ये आनंदच आहे. आणि मग रामराज्य कशाला म्हटलंय हो? हेच रामराज्य आहे. समाजातला प्रत्येक नागरिक जो आहे तो आनंदी असला, समाज आनंदी राहील आणि मग सगळीकडे सुखच सुख. आणि रामाची हीच इच्छा होती की माझा प्रत्येक नागरिक सुखी राहायला पाहिजे. आणि सुख असं कुठे शोधून मिळत नाही बाजारात, की तुम्ही एक बॅग घेऊन गेलं किंवा ATM कार्ड, क्रेडिट कार्ड घेऊन गेले आणि तिथे सुख घेतलं, इनकॅश केलं. नाही, ते तुमच्या आतच आहे, हृदय मंदिरात आहे तुमच्या. आणि म्हणून हृदयाला मंदिर म्हटलंय. तुमचं मन मंदिरासारखं तुम्ही पवित्र ठेवलं की तुमच्या चेहऱ्यावरती आनंद झळकलाच पाहिजे. आणि तुम्ही जे काम करता, कुठलंही काम असो, समाजामध्ये प्रत्येक काम आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. त्यांना समाजामध्ये हेल्पिंग हँडच म्हटलेलं आहे ना इंग्लिशमध्ये. आपण काय म्हणतो, समाजोपयोगी कामं करणारी सगळी लोक, सगळ्यांची मदत असते. त्याशिवाय समाज पुढे जात नाही. मग त्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काही गरजच नाही की मी काय करतो, मी काय नाही करत, असं काहीच करायची गरज नसते. त्यामुळे मग तुम्ही आपल्या स्वतंत्र विचाराने चालत राहा. हाच मी एक तुम्हाला मंत्र देते. म्हटलं तो गुरुमंत्र म्हणा किंवा एक साधा सल्ला म्हणा, पण मोलाचा सल्ला आहे, हे विसरू नका. कारण हळूहळू आपण स्वतःला घडवत राहतो. आणि व्यक्तिमत्वाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कशाला म्हणतात, तर हेच स्वतंत्र विचार करायची पद्धत लागली की मग आपलं बोलणं, वागणं, राहणं सगळंच एक ठराविक प्रकारे चालतं. हा, सगळे लोक जसे राहतात, जसे चालतात किंवा जे कपडे घालतात तसं आपण अजिबात करत नाही. आपल्याला जे आवडतं, जे पटतं तेच आपण करतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, साजेल तसं राहावं, रुचेल तसं खावं, पचेल तसं खावं, रुचेल तसं बोलावं, अशा मराठीत म्हणी घेतलेल्याच आहेत. त्या म्हणी आपल्या थोड्या जरा मागे पडल्या होत्या मध्ये. हरकत नाही, जसा जसा काळ येतो तसं तसं आपल्याला एक एक विषय घ्यावा लागतो. आणि मग मला राहवत नाही बोलल्याशिवाय, की माझ्या बोलण्यानी एका जरी माणसाच्या मनामध्ये परिवर्तन झालं तर माझ्या व्हिडिओला परिपूर्णता आली असं मी समजते. कसं वाटलं माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.